नमस्कार मित्र हो. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज 14 मे रोजी सिंधुजन अकॅडमीच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मी प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो. सिंधुजन अकॅडमी छत्रपती संभाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण या विषयावर माझे विचार या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मला या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचं मी मनपूर्वक प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर, त्यांच्या कामगिरीवर गेल्या 350 वर्षामध्ये काही मोजक्या इतिहासकारांनी का होईना साधने संकलित करण्याचे, संशोधन करण्याचे काम ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्या इतिहासकारामुळेच आपण आज त्या विषयावर बोलू शकतो. म्हणून त्या इतिहासकारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. संबंध मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी आतापर्यंत योगदान दिलेले आहे अशा सर्व महामानवांना मी वंदन करतो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, युगप्रवर्तक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना वंदन करतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण या विषयावर माझे मनोगत व्यक्त करायला या ठिकाणी मी सुरुवात करतो. मित्र हो, विषय संशोधनात्मक आहे, त्यामुळे चरित्राचा भाग काही प्रमाणात यात येणार नाही. फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांच्या संदर्भातच या ठिकाणी जास्तीत जास्त विवेचन होईल याची प्रथमतः मी सर्व श्रोत्यांना आणि सुज्ञ या सदस्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. छत्रपती संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणाच्या संदर्भात बोलण्यापूर्वी आपल्याला 2 मुद्द्यावर या ठिकाणी बोलणे गरजेचे असते, कारण त्या 2 मुद्द्यावर आधारितच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी आपले शेतीविषयक धोरण आखलेलं आहे. मित्र हो, 17व्या शतकामध्ये युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. हे स्वराज्य पुढे मराठ्यांचे राज्य म्हणून नावारूपास आले आणि मराठ्यांच्या या राज्याविषयी इतिहास लेखनामध्ये जे काही लेखन झालेले आहे त्याला मराठ्यांचा इतिहास असे म्हणतात. मराठ्यांच्या इतिहासाचे कालखंडाच्या अनुषंगाने 2 विभाग पडतात, एक शिवकाळ आणि दुसरा पेशवेकाळ. शिवकाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून म्हणजे 1630 पासून ते छत्रपती शिवाजी तिसरे अर्थात महाराणी ताराबाईच्या कालखंडापर्यंत म्हणजे 1707 पर्यंतच्या कालखंडाचा त्या पहिल्या विभागामध्ये समावेश होतो. शिवकाळ का म्हणायचा या कालखंडाला, म्हणजे 1630 ते 1707 या कालखंडाला शिवशाही का म्हणायची किंवा शिवकाळ का म्हणायचा, तर त्याचा एका वाक्यात अर्थ असा आहे, ज्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा प्रभाव शासन व्यवस्थेवर होता, स्वराज्यातील शासन व्यवस्थेवर, त्या कालखंडाला शिवशाहीचा काळ असे म्हणतात. पुढे 1707 नंतर म्हणजे 1708 पासून 1818 पर्यंत 110 वर्ष पुढे पेशव्यांच्या विचारसरणीचा प्रभाव वाढलेला होता, म्हणून त्याला पेशवे काळ असे म्हणतात.
आता या शिवकाळापुरतच आपण विचार करणार आहोत आणि त्यामधले संभाजीराजांच्या कालखंडातील शेतीच्या धोरणाविषयी विचार करणार आहोत. शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव छत्रपती शिवाजी तिसरे, अर्थात ते बालवयात असल्यामुळे, अल्पवयीन असल्यामुळे त्यांची आई महाराणी ताराबाई यांनी शासन व्यवस्था चालवली. या सर्वांच्या कालखंडाला शिवकाळ असे म्हणतात. मित्र हो, या काळात शेतीच्या संदर्भात जे धोरण अवलंब केलेले आहेत त्याच्यावर थोडस आपण आता प्रकाश टाकणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडाचे 4 विभाग पडतात. ते आपण पुन्हा पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणाची पार्श्वभूमी पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणाची पार्श्वभूमीमध्ये 2 घटक आहेत. मी पूर्वी सांगितलेले, थोडं विषय संशोधनात्मक आहे म्हणून या 2 घटकाविषयी माहिती पाहताना पहिला घटक आहे शिवकालीन गावगाडा. गावगाडा एकूण 4 महत्वाच्या घटकावर अवलंबून होती. ती म्हणजे वतनदार, मिराजदार, बलुतेदार आणि उपरी. या 4 मुख्य घटकांनी गावगाडा तयार झाला होता. गावगाडा म्हणजे गाव आणि गावाचं व्यवस्थापन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने झुंपलेलं हे होतं. आता गाव म्हणजे काय हे थोडस समजून घेणं. 2 वाक्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी नांगरटी केली जात होती त्याला काळी आई म्हणत होते, आणि ज्या ठिकाणी लोक वास्तव्य करत होते त्याला पांढरी आई. काळी आणि पांढरी असे 2 घटक होते गावाचे. मग वास्तव्यासाठी शेती करत होते की शेतीसाठी वास्तव्य करत होते, हा एक प्रश्न आपल्या समोर पडतो. पण या प्रश्नाचं उत्तर अत्यंत साधं आणि सोपं आहे. मित्र हो, उदरनिर्वाहासाठी शेती करत होते आणि वास्तव्यासाठी निवासस्थानी येत होते, म्हणजे पांढऱ्या आईत येत होते. म्हणजे पांढरीवर वास्तव्य करत होते आणि वास्तव्यासाठी, जगण्यासाठी जे अन्न घटक लागत होते ते निर्माण करण्यासाठी काळ्या आईवर म्हणजे शेतीवर नांगरत होते. आणि ही शेती 80% जमिनीत विभागलेलं होतं बरं का. जे 100% एकूण जे शेती असते त्यापैकी 80% शेती हे करदात्यांसाठी होतं. त्याला आपण शेतीचा व्यवसाय जे म्हणतो. आणि त्या व्यतिरिक्त जे 20% जमीन होती, म्हणजे जमिनीचं सुद्धा विभाजन झालेलं होतं गावगाड्यामध्ये, ते प्रामुख्याने वतनदारांना, अर्थात इनामदार, वतनदार या मंडळींसाठी राखीव होता. आणि त्या काळातील म्हणजे 17व्या शतकातील शिवकालीन शेतकऱ्यांची परिस्थितीचा जर विचार केलोत आपण, तर आजच्या शेतकऱ्यांपेक्षा वाईट परिस्थिती 17व्या शतकात होती. म्हणजे ज्या इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या 1630 साली महाराष्ट्रावर फार मोठं भीषण दुष्काळ पडलेलं होतं. त्या दुष्काळाचं वर्णन जगद्गुरु विश्ववंदनीय संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले आहे की ती अत्यंत वाईट अवस्था होती. म्हणजे मडे झाकून करती पेरणी अशी परिस्थिती अन्नासाठी झालेली होती. आणि अशा परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम आणि जबाबदारी छत्रपती शिवरायावर येऊन पडलेली होती, अत्यंत बालवयातच. थोडक्यात म्हणजे त्या काळातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. आणि त्यातच शत्रूंचे हल्ले सुद्धा व्हायचे. म्हणजे एकीकडे नैसर्गिक म्हणजे आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकट, अशा या दुहेरी अडचणीत 17व्या शतकातील शेतकरी अडकलेला होता. हे शिवकाळातलं पार्श्वभूमी आहे शेतकऱ्याची. त्याच्या गरजा काय होत्या?
त्याच्या गरजा अत्यंत सामान्य. अन्न हे उपजीविकेसाठी लागणारं अन्न हे त्याचं मुख्य गरज होतं, आणि त्याच्या इतर ज्या गरजा होत्या त्या अत्यंत अल्प होत्या, त्या गाव पातळीवरच पूर्ण व्हायच्या. शेतीसाठी मनुष्यबळ, बैलजोडी, बी बियाणे आणि थोडस भांडवल मात्र लागायचा. पण या सर्व संकटामुळे तेवढंच मिळवणं खूप कठीण झालेलं. अशा परिस्थितीत मात्र राजाकडून काहीतरी मदत मिळावी अशा प्रकारची ते अपेक्षा करायचे. परंतु शिवाजी महाराजांच्या पूर्वी अशा प्रकारचं मदत करण्याचं कार्य कोणत्याही राजांनी केल्याचा आपल्याला 17व्या शतकापर्यंत तर उल्लेख सापडत नाही. महसूल पद्धती कशी होती मग, पार्श्वभूमी आपल्याला मी सांगायला. छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि पूर्वी अर्थात शिवकाळामध्येच, म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा महसूल पद्धती सुरू केली त्यापूर्वी जमीनदार पद्धतीने महसूल व्यवस्था होती. परंतु शिवकाळामध्ये ती बदल करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी कामगिरी काय महसूल व्यवस्थेतली, तर त्यांनी जमीनदारी पद्धतीची महसूल व्यवस्था बंद केली आणि जमीनदारी पद्धतीने चालणारी महसूल व्यवस्था ही मलिकंबरनं सुरू केलेलं होतं दक्षिण भारतामध्ये. ती पद्धत बंद करून त्या ठिकाणी रयतवारी पद्धतीची महसूल व्यवस्था सुरू केली. ही रयतवारी पद्धत म्हणजे काय, अनेकांना प्रश्न पडतात. ते अत्यंत कमी शब्दामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला रयतवारी पद्धतीचे वैशिष्ट्य सांगतो. 2-3 वैशिष्ट्य सांगतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत अल्प कालावधीमध्ये सुरू केलेलं हे स्वराज्य, हे लोकांचं राज्य कसं बनलंय आपल्याला इथून समजून येत किंवा ओळखू येत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतवारी पद्धतीने जी महसूल व्यवस्था सुरुवात केली त्याची 3 मुख्य वैशिष्ट्ये होते. एक, बिघावणी, दुसरी गोष्ट पीक पाहणी, आणि तिसरी गोष्ट आहे धारा आकार. धारा अर्थात सारा. सारा म्हणजे शेतीवरील महसूल, त्याला आपण कर म्हणतो शेतीचं. हे शासनाचं सर्वात म्हणजे मध्ययुगीन कालखंडातील राजांचा आणि राज्य व्यवस्थेचं सर्वात मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत होते महसूल व्यवस्था. त्याच्या व्यतिरिक्त छोटे छोटे उत्पन्नाचे स्त्रोत होते, परंतु सर्वात मुख्य उत्पन्नाचं साधन काय शासनाचा, तर शेतीवरील महसूल. बिघावणी म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही शेतकऱ्यावर अचानक किंवा मनमानी अशा प्रकारचं कर लावलेले नाहीत. ती बिघावणीच्या पद्धतीने लावलेले. म्हणजे काय, 5 हात लांब आणि त्याच्यावर 5 मूठ अशा प्रकारच्या लांबीचं एक काठी शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये म्हणजे निर्माण केलेली आहे, ज्याला शिवशाही काठी असे म्हणतात. आणि या 5 हात 5 मूठ काठीने 20 बाय 20 चौरसचं एक माप जेव्हा होते तेव्हा एक बिघ म्हणायचे त्याला. आणि असे 120 बिघे जेव्हा व्हायचे तेव्हा एक चावर व्हायचा. अशा पद्धतीनं जमिनीचं मोजमाप केले, त्याची प्रतवार केली, याला बिघावणी म्हणतात. त्याला चेकबंदी सुद्धा म्हटले, त्याला चावराना सुद्धा शब्द वापरलेला आहे. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये 3 वेळेस बिघावणी झालेली आहे. 1636 ला शिवाजी महाराज अत्यंत लहान असताना एकदा बिघावणी झालेली होती. त्यानंतर 1648-49 मध्ये एकदा बिघावणी झाली होती आणि 1678 साली एकदा बिघावणी झालेली होती. तर 3 वेळेस बिघावणी झाल्यानंतर, म्हणजे दरवर्षी बिघावणी होत नसे, कारण एखाद्या राज्याचं जमीन मोजल्यानंतर पुन्हा मोजायची काय गरज आहे. परंतु सातत्याने स्वराज्याचा विस्तार होत गेलेला आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा राज्याचं जमीन मोजण्याचं अर्थात बिघावणी करण्याचं काम लागलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या बिघावणीला चेकबंदी किंवा चावराना असं पर्यायी शब्द वापरलेले आहेत. पीक पाहणी असं दुसरं एक मार्ग शिवाजी महाराजांनी शोधून काढले. म्हणजे हे मुद्दाम का असं हे सांगण्याचं कारण असं आहे की
स्वराज्य हे एक लष्करी राज्य होतं असं सर जगन्नाथ सरकार म्हणतात. आता इतक्या मोठ्या इतिहासकारांना अशा पद्धतीचं वक्तव्य करणे जगन्नाथ सरकार सारख्या इतिहासकारांनी हे चुकीचं आहे खरं तर. कारण लष्करी राज्य या शब्दाचा अर्थ काय होते तर लष्करी बळावर उभे केलेलं राज्य किंवा लष्करांच्या जोरावर निर्माण केलेलं किंवा टिकणारं राज्य असं होते. तसं नसून शिवशाहीच्या कालखंडामध्ये सुनियंत्रित व सुनियोजित अशा प्रकारची महसूल व्यवस्था होती आणि ती जनकल्याणकार होती. म्हणून हे लोकांचं राज्य होतं, लष्करांचं राज्य नाही. लष्करशाही नव्हती इथं. हा, त्यांच्या संरक्षणासाठी लष्करांची उभारणी केली होती ही वेगळी गोष्ट आहे. परंतु हे लष्करी राज्य होतं किंवा त्यांनी आर्थिक व्यवस्था लावली नाही असं दुसरे एक वाक्य सुद्धा सर जगन्नाथ सरकारने वापरलेलं आहे. हे सुद्धा आक्षेपार्ह वाक्य आहे. किंवा लुटीवर अवलंबून होते हे तिसरं जे वाक्य होतं तेही आक्षेपार्ह आहे. कारण काही प्रसंगी जे लुटीचे प्रसंग आलेले आहेत ते मध्ययुगीन कालखंडाच्या लष्करी धोरणानुसार आलेले आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी शिवशाही कालखंडात जी महसूल व्यवस्था लावलेली आहे ती पहिली गोष्ट आहे भिगावणी, म्हणजे संपूर्ण राज्याची जे काही स्वराज्याची जमीन मोजून काढलेली आहे त्या जमिनीचे पीक पाहणी सुद्धा केलेली आहे. अर्थात जी जमीन पडीक आहे ते बाजूला ठेवायची, म्हणजे त्याला वांजट किंवा पडीक जमीन शब्द वापरलेला आहे. आणि ज्या जमिनीत पीक घेतले जाते ते वाहती जमीन म्हटलेलं आहे, वाहती कास किंवा वाहती जमीन, आणि त्याच्यावरच कर लावायचं म्हणून तिसरा शब्द वापरलेला आहे धाराकार. त्याला कर किती लावायचं मग, हा त्याच्यावर सुद्धा प्रतवार करण्यात आलेला आहे. पचादुई नावाचा शब्द, राजभाग पचादुई अशा प्रकारचा शब्द आपल्याला ऐतिहासिक संदर्भ साधनामध्ये सापडते. त्या शब्दाचा अर्थ काय तर पाचवा हिस्सा, सॉरी एकूण त्या शेतकऱ्यांचे जे उत्पन्न होणार आहे पिकाऊ जमिनीमध्ये त्याचे 5 भाग करायचे, 5 हिस्से. 3 हिस्से त्या शेतकऱ्याला देऊन टाकायचे रयतेला आणि 2 हिस्से अर्थात 40% उत्पन्न राजभाग म्हणून घ्यायचं आहे कर स्वरूपात. याला आपण धारा आकारणी किंवा सारा आकारणी केला किंवा कर किंवा महसूल असा शब्द वापरलेले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ लष्करी लुटीवर आपले राज्य चालवलेले नसून ते अत्यंत सुनियोजित आणि सुनियंत्रित अशा प्रकारची महसूल व्यवस्था या ठिकाणी लागू केली आणि त्या आधारे आपल्या स्वराज्याची उभारणी केली. म्हणूनच पुढे हे राज्य लोकांचं राज्य तर म्हणून उदयास आलेले तेवढेच नव्हे तर हे राज्य पुढे 1818 पर्यंत टिकून सुद्धा राहिलेलं आहे. या ठिकाणी मी मुद्दाम हे उल्लेख करतो. आणि आता आपण ही पार्श्वभूमी पाहिल्यानंतर, कारण या पार्श्वभूमीशिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचं मांडणी करणं शक्य नव्हतं. म्हणून इथपर्यंत आपण म्हणजे संभाजी राजांच्या पूर्वीची शेतीविषयक धोरण, महसूल विषयक धोरण आणि इतर काही मोजक्या गोष्टींचं या ठिकाणी आपण अवलोकन केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडात आता या शेतीविषयक धोरणामध्ये नेमकं काय बदल झालोय का किंवा त्यांनी कोणत्या प्रकारे त्यांची शेतीविषयक धोरण आखलेले इथं आपण माहिती पाहणार. मित्र हो, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी छत्रपती शिवरायांची ज्येष्ठ राणी महाराणी येसुबाईंच्या पोटी झालेले आहे. अत्यंत बालवयात तल्लख बुद्धिमत्ता असलेले छत्रपती संभाजी महाराज लहानपणापासूनच अनेक भाषावर प्रभुत्व मिळवले. संस्कृत, हिंदी, मराठी सारख्या भाषेवर तर त्यांनी प्रभुत्व मिळविले. युद्धनीती, राजनीती यासारख्या शास्त्रात सुद्धा ते पारंगत झाले. प्रात्यक्षिक ज्ञानातूनच ते सर्व काही शिकत गेलेले आहेत. वयाच्या 8व्या वर्षी ते स्वतः मनसबदार झालेले आहेत आणि आग्र्यासारख्या अत्यंत दूर असलेल्या संकटमय परिस्थितीत आपल्या वडिलांच्या सोबत ते आग्रापर्यंत गेलेले आहे. आग्रा कैदेतून सुटका होऊन ते जेव्हा परत आले त्यानंतर सुद्धा ते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या सोबत अनेक लढायांचा सुद्धा अनुभव घ्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी त्यांना इसवी सन 1671 पासूनच राज्यकारभाराचे प्रत्यक्षात धडे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अत्यंत अल्पवयातच संभाजी राजे राजनीती आणि युद्धनीती या दोन्ही क्षेत्रात निपुण झाले होते. ते लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत, साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी बुद्धभूषणम हे जे ग्रंथ आहेत, संस्कृत ग्रंथ तर लिहिलेले आहेत, हे सर्वांना परिचितच आहे. या व्यतिरिक्त नक्षिक हे अत्यंत महत्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्या व्यतिरिक्त इतरही काही ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे, ज्यामुळे ते साहित्यिक म्हणून या देशाच्या साहित्य क्षेत्रात त्यांचं नाव त्यांनी उल्लेखनीय म्हणजे उल्लेख करता येईल असं काम केलेले. तिसरं नक्षिका, नायिका भेद आणि 7 शतक हे 3 हिंदी ग्रंथ आहेत. या 3 ग्रंथांच्या बरोबरच बुद्धभूषणम तर आपल्या सर्वांना तोंडपाठ झालेलं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाच्या कानावर आलेला हा ग्रंथ आहे बुद्धभूषणम. आज छत्रपती संभाजी महाराज हे मराठी तरुणांचेच नव्हे तर भारतीय तरुणांचे एक प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या या ग्रंथाचं तर सर्वांना तोंडपाठ झालेलं आहे नाव. पण इतर सुद्धा नायिका भेद असेल, नक्षिक असेल किंवा इतर 7 शतक असेल, हे ग्रंथ सुद्धा हिंदी ग्रंथ आहेत. आणि या ग्रंथांमधून त्यांची जी तल्लख बुद्धिमत्ता आहे आपल्याला दिसून येते. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडाचा या ठिकाणी 2 भाग आपण कालखंडानुसार विभाजन केलेले आहे. कारण त्यांच्या शेतीविषयक धोरणामध्ये 2 भाग आहेत. एक, छत्रपती संभाजी महाराज छत्रपती पदावर जाण्यापूर्वी युवराज म्हणून जेव्हा काम केलेले त्या कालखंडाचा पहिला विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. इसवी सन 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा पहिला राज्याभिषेक झाला, त्या प्रसंगी युवराज म्हणून संभाजी राजांना या ठिकाणी अभिषेक झालेला आहे. पण 1674 ते 1680 या कालखंडात त्यांनी युवराज म्हणून काम करत असताना शेतीच्या संदर्भामध्ये 3 पत्र पाठवलेले आहेत. त्या 3 पत्रांचा आपण आता जे काही मी माहिती सांगत आहे मित्र हो, जे काही मी या ठिकाणी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते, सर्व छत्रपती संभाजी महाराजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्रावरून फक्त सांगत आहे. म्हणून या सर्व पत्रांचं संग्रहित करून ज्यांनी ज्यांनी संग्रह ठेवलेला आहे, संकलित केलेला आहे, त्या सर्वांना मी पहिलंच त्यांचा आभार मानलेला आहे, त्या इतिहासकारांचा. राघो भास्कर हवालदार आणि राघो बल्लाळ सुभेदार हे पुण्याचे 2 अधिकारी आहेत. पुणे सुभ्याचे सुभेदार राघो बल्लाळ सुभेदार आणि हवालदार आहेत राघो भास्कर हवालदार. या दोघांना 4 मे 1675 रोजी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज युवराज झाल्यानंतर, स्वराज्याचे युवराज झाल्यानंतर एक पत्र लिहिले. दोघांना स्वतंत्र पत्र आहेत पण तारीख एकच आहे दोन्ही पत्रावर. 4 मे 1675 रोजी लिहिलेलं हे पत्र आहे, दोन्ही पत्र. आणि ते पत्र कशासाठी लिहिले होते तर ते पत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्यातील काही अधिकाऱ्यांवर सिंहासन पट्टी लावण्यात आलेली होती. आलं का लक्षात? आणि हे सिंहासन पट्टी देशमुख, देश कुलकर्णी, पाटील आणि इतर काही अधिकाऱ्यावर लावलेली होती, परंतु ते इनामदारावर लावलेली नव्हती. लक्षात घ्या, ही पट्टी इनामदारावर नव्हती. म्हणून पुणे परगण्यातील काही इनामदारांनी संभाजी राजांकडे मागणी केली, तक्रार नोंदवले की बाबा आमच्यावर तर सिंहासन पट्टी नाही अशा प्रकारची माहिती मिळाली होती, पण
राघव भास्कर हवालदाराने आमच्याकडून सिंहासन पट्टी वसूल केलेली आहे. ही माहिती मिळतात युवराज संभाजी महाराजांनी पुणे परगण्यातील राघव भास्कर हवालदारास एक पत्र पाठवले आणि त्याच वेळेस सुभेदाराला दुसरं पत्र पाठवले त्याच तारखेला आणि हवालदाराला सांगितले की बाबा पुणे परगण्यातील इनामदाराकडून तुम्ही सिंहासनपट्टी का घेतली. अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांनी विचारणा केलेली आहे. पत्राची भाषा जर आपण पाहिली तर छत्रपती संभाजी महाराज 1657 जन्म आहे, 1675चं पत्र आहे. म्हणजे भाषेमधील जे जरब आहे त्यातून दिसणारी जी कळवळ आहे सामान्य जनतेची किंवा प्रशासनाची जी शिस्त आहे ते संभाजी महाराजांच्या या पहिल्याच पत्रामध्ये दिसते. त्यांनी पत्रामध्ये स्पष्ट विचारलेले आहे, तुम्हाला अधिकार नसताना अशा प्रकारचं कर वसूल का केला. तुम्हाला जे पत्र पाठवलेले सिंहासनपट्टी वसूल करण्यासाठी ते इनामदारावर लावलेलं आहे का. तर अशा प्रकारे त्यांनी विचारणा केली आणि एवढेच नव्हे सुभेदारास आदेश दिले की हवालदाराने अशा प्रकारचं चुकीचं काम केलेलं आहे ते दुरुस्त करून ती पट्टी त्याला परत करा आणि ते परत केल्याची माहिती आमच्याकडे जमा. अशा प्रकारचा आदेश सुभेदाराला युवराज म्हणून त्यांनी दिले आणि लगेच सुभेदारांनी सुद्धा हवालदार म्हणजे राघव भास्करास त्या ठिकाणी बोलावून त्यांनी सिंहासन पट्टी इनामदाराचा परत करून त्या संदर्भातला अहवाल युवराज संभाजी महाराजांकडे पाठवून दिले. हे संभाजी महाराजांच्या राज्यकारभारातलं सर्वात पहिलं उदाहरण आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं, शेतीच्या महसूल व्यवस्थेच्या संदर्भातलं, की इतकी तळमळ त्यांना होती की प्रशासन व्यवस्थेकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये आणि माझ्या राज्यातल्या एखाद्या अधिकाऱ्याला किंवा शेतकऱ्याला रयतेला त्रास होऊ नये याची सुद्धा काळजी त्यांनी त्या पत्रातून घेतलेली आहे आणि ती अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे. त्या दोन पत्रानंतर दुसरी एक गोष्ट या ठिकाणी छत्रपती पदासाठी संघर्ष जेव्हा चालू होता म्हणजे 1680 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचं अत्यंत कडकडीचं वर्ष. खरं तर संपूर्ण 32 वर्षाचं त्यांचं जे कालखंड आहे 1657 ते 11 मार्च 1689 हा जो कालखंड आहे संभाजी राजांच्या चरित्राचा ते संपूर्ण संघर्षमय परिस्थितीने किंवा संघर्षमय जीवनानं भरलेलं हे चरित्र. परंतु 80 हे वर्ष तर अत्यंत खडतर आहे. त्याचं कारण असं आहे इसवी सन 1680 साली स्वतःच्या वडिलांच्या निधनाची बातमी त्यांना कळत नाही, अंत्यविधीला उपस्थित राहता येत नाही. एवढेच नव्हे त्यांच्याच राज्यातले अधिकारी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यकारभारातील काही अधिकारी विशेषतः मुरगुडच्या काही मराठी शासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि काही ठिकाणी त्रास देण्याचे काम केले. तेव्हा रुद्रप्पा नावाच्या एका व्यक्तीने संभाजी राजाकडे एक पत्र लिहून 3 तक्रारी नोंदवल्या आणि इकडे संभाजी महाराज आपल्या वडिलांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर अत्यंत दुःखद वातावरणामध्ये ती परिस्थिती हाताळण्याचे काम करत होते. अशा परिस्थितीमध्ये रुद्रप्पा सांगतात की बाबा अशा पद्धतीने तुमचे अधिकारी आम्हाला त्रास देत आहेत. तर इतक्या संकटमय काळात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी त्या रुद्रप्पाला परिस्थिती पूर्ण दुरुस्त करून ज्या ज्या अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी तक्रार नोंदवलेल्या त्या तिन्ही तक्रारींची पूर्तता करून त्या दुरुस्त्या करून निरसन करून तक्रारीचे
28 ऑगस्ट 1680 रोजी रुद्रप्पाला स्वतः संभाजी महाराजांनी एक पत्र पाठवून दिले रुद्रप्पाला की तुमच्या तिन्ही शंकांचे, तिन्ही तक्रारीचे निरसन झालेले आहे. आता स्वराज्याची एकनिष्ठ राहा, कोणत्याही प्रकारचं द्रोह स्वराज्याशी करू नका. अशा प्रकारचं पत्र 28 ऑगस्ट 1680 रोजी संभाजी महाराज पाठवतात. परिस्थिती काय? वडिलांचं निधन झालेलं आहे, आपलेच मंत्री आपल्या विरोधात कट करत आहेत, कारस्थान करत आहेत. आणि अशा परिस्थितीत सुद्धा ऑगस्ट महिन्यात 80च्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी महाराज अत्यंत तळमळीने या ठिकाणी निर्णय घेऊन काम केलेले आहे. आता आपण छत्रपती पदावर आल्यानंतर म्हणजे 1681 ते 1689 हे 9 वर्षाचं जे कारकीर्द आहे संभाजीराजांचं, त्या काळातील त्यांच्या शेतीविषयक धोरणाच्या संदर्भात त्यांनी जे जे धोरण अवलंब केलेले आहेत ते 8-10 पत्रांच्या माध्यमातून आपण फक्त त्यांच्या शेतीविषयक धोरणाचा आपण अवलंब म्हणजे थोडस या ठिकाणी विवेचन करूया. छत्रपती संभाजी महाराजांनी शेतीविषयक धोरण कसे आखले या संदर्भात जर सांगायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा हे सांगावं लागेल की त्यांच्या धोरणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाचा प्रभाव होता. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वावर सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. शेतीविषयक धोरणावर मात्र पूर्णपणे प्रभाव असल्याचे दिसते. खरं तर कोणतेही व्यक्तिमत्व प्रभाव असणे आपल्या वडिलांचा साहजिकच आहे, परंतु संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे सुद्धा प्रथम या ठिकाणी मी नमूद करतो. अन्यथा अनेक इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं मूल्यमापन करत असताना किंवा संशोधनात्मक अभ्यास करत असताना असे केलेले आहेत की शिवाजी महाराजांसोबत तुलनात्मक मूल्यमापन केलेले हे चुकीचं आहे. 2 स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत म्हणून मी या ठिकाणी ते तुलनात्मक काही सांगणार नाही. तर एक गोष्ट मात्र या ठिकाणी सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा प्रभाव होता हे मात्र या ठिकाणी मी प्रथमतः नमूद करतो. पहिला मुद्दा आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी शेतीचं आणि शेतकऱ्यांचं संरक्षण करण्याचं धोरण आखलेलं आहे. का तर आपण थोडस आता खरं तर एकाच व्याख्यानामध्ये सगळं काही सांगणं शक्य नाही, पण एक गोष्ट या ठिकाणी पहिल्यांदा एका वाक्यात सांगतो. इसवी सन 1681 ते 1689 या 9 वर्षाच्या खंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी दुसरा मामाला फोन करतो. छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यासारख्या परक्यांशी तर लढा दिलेलेच आहेत, त्याचबरोबर स्वकीयांशी सुद्धा संघर्ष केलेला आहे. इतकी वाईट अवस्था म्हणजे परकी आणि स्वकीयांच्या विरोधात संघर्ष करण्यामध्ये त्यांची प्रचंड शक्ती खर्ची लागलेली आहे. असे असताना सुद्धा त्यांनी पहिलं धोरण कोणतं स्वीकारलेले शेतीच्या संदर्भात? शेतकऱ्यांचे संरक्षण झाले पाहिजे. इसवी सन 1682 पासून जर आपण बघितलो तर सातत्याने सिद्धीने स्वराज्यावर विशेषतः कोकण किनारपट्टीवरील शेतीवर सातत्याने त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून संभाजी महाराजांनी पहिल्यांदा रयतेच्या संरक्षणासाठी आणि
सिद्धीच्या बंदोबस्तासाठी कोकणामध्ये नागोठाणे, पेन, नागाव या सर्व परिसरामध्ये संरक्षण व्हावं म्हणून 10,000 खडी फौज निर्माण केली आणि त्याच ठिकाणी ठेवून दिलेली आहे. सध्या आता भारताच्या संरक्षणासाठी जसे आपण सीमेवरती खडी फौज उभे करतो, ज्याला आपण कायमच्या बंदोबस्तीची व्यवस्था करतो, तसं शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या संरक्षणाच्या अनुषंगाने फार मोठे खर्च या ठिकाणी करून 10,000 खडी फौज संभाजी महाराजांनी सिद्धी व मोगलांच्या बंदोबस्तासाठी कोकणामध्ये 10,000 फौज खडी फौज उभी केली. हे पहिलं धोरण आहे. आता खर तर संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरण आणि आजची परिस्थिती आपला असा विषय नाही, पण मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावंसं वाटते. सध्याच्या कालखंडात शेतकरी स्वतःच मरून जात आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली, आत्महत्या करून. आणि तेव्हा शत्रू आपल्या शेतकऱ्याला मारू नये म्हणून संभाजी राजांनी 10,000 सैनिक तिथं संरक्षणासाठी उभे केलेले. या दोन्ही मधला फरक आहे. म्हणून तर 364 वर्षानंतर सुद्धा आपण संभाजी महाराजांचं या ठिकाणी जयंती करत आहोत. आणि अनेक वेळेस मनावर टीका नाही, विद्यमान नेते सुद्धा आपल्याला लवकर स्मरणात येत नाही, एखाद्या मोठ्या पदावर नेता सुद्धा. आणि 364 वर्षापूर्वी जन्मास आलेले संभाजीराजे आपल्या हृदयात या ठिकाणी स्थित आहे. कारण ते आहे, ते लोकांच्या संरक्षणासाठी काम करत होते. शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी 10,000 खडी फौज उभं करण्याचं काम त्यांनी केले. हे त्यांचं पहिलं धोरण, शेतकऱ्यांच्या संरक्षण. दुसरं धोरण, दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम त्यांनी केले. इसवी सन 1686 ते 87 या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. दर 25-30 वर्षाला एक मोठा दुष्काळ या महाराष्ट्रात पडत होता. आताही चालूच आहे. इसवी सन 1686 ते 87 मध्ये महाराष्ट्रात अत्यंत भीषण दुष्काळ निर्माण झालेला होता. या दुष्काळाचं वर्णन इंग्रजी आणि फारसी पत्रातून सुद्धा दिसते. 1686च्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये काही जहागीरदारांनी आपले वतन विकून टाकून दिले. इतकी वाईट परिस्थिती. कशासाठी? तर फक्त धान्यासाठी. त्याची तीव्रता फक्त कळण्यासाठी म्हणून मी उदाहरणं देत आहे. खरं तर याच्यावर जास्त वेळ थांबण्याची सुद्धा गरज नाही, पण आपल्याला कळलं पाहिजे की माणूस वतन कधी विकतो. मराठी माणूस जीव गेला तरी वतन विकत नव्हता, परंतु अन्नासाठी थोडेसे धान्य मिळावेत म्हणून वतन विकण्याचे उदाहरण कितीतरी आहेत. परंतु आपल्याला वेळेचा म्हणजे आहे, सगळे पत्र मी जसे तसं काही वाचणार नाही. अनेकांनी वतन विकण्याचं काम विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या या काळात केलेले आहे. इसवी सन 1686 ते 87 या वर्षामध्ये पडलेल्या दुष्काळातून आपल्या शेतकऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं? त्यांनी सांगितलेले कोणी परागंदा व्हायचं नाही, अन्नासाठी वनवन फिरायचं नाही, तर त्यांना अन्न पुरवण्याचं काम केलेलं आहे. एवढेच नव्हे, पुन्हा शेती कसली तरच अन्न पिकणार आहे म्हणून गाव सोडून जाऊ नका. तर शेती कसा? मग शेतकऱ्यांच्या जवळ कसण्यासाठी अंगमेहनती तेव्हाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. अशा परिस्थितीत कोणाला बैलजोडी घेण्यासाठी पुन्हा दुसऱ्या काही गोष्टी भांडवल लागते म्हणून लोकांना कर्ज, बिनव्याजी कर्ज देण्याचं काम केले. आणि हे कर्ज देताना जेव्हा त्यांच्याकडे पैशांची कमतरता पडली तेव्हा आपलं हिशोब तोंड मिळवणी करण्यासाठी त्यांनी 1,500 पॅगोडे कर्ज फ्रेंचांकडून घेतलेले आहेत. खर तर हे कर्ज राजापूरच्या फ्रेंचाकडून घेतलेले आहे, परंतु परतफेड करण्याची जबाबदारी पॉंडिचेरीच्या फ्रेंचाकडे देण्याची होती. म्हणून पॉंडिचेरीच्या फ्रेंच अधिकारी जनरल मार्टाने हे 1500 पॅगोडे कर्नाटकचे सुभेदार छत्रपती संभाजीराजांचे मेव्हणे हरजीराजे माडिक
यांच्याकडे सुपूर्द केले आणि ते 1500 पॅगोडे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देण्यासाठी आणलेले. तिसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो मी जमीन महसुलीच्या संदर्भामध्ये. छत्रपती संभाजी महाराजांनी जमीन महसुलीच्या संदर्भात नवीन काही केलेले नाही. शिवाजी महाराजांनी सुरू केलेली भिगावणी, पीक पाहणी आणि धारा आकारणी या त्रिसूत्री तत्वांचा वापर या ठिकाणी संभाजी महाराजांनी केलेला आहे. म्हणजे रयतवारी पद्धत त्यांनी स्वीकारलेली आहे. मी पूर्वी सांगितलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचंड प्रभाव संभाजी राजांच्या या शेतीविषयक धोरणामधून आपल्याला दिसून येते. एकूण व्यक्तिमत्वावर तर दिसते, ते स्वतंत्र विषय आहे, पण या विषयापुरतं सुद्धा या ठिकाणी महाराजांचा प्रभाव दिसतो. 1683 साली चेऊल प्रांतामध्ये शेतकऱ्यांना काही अडचणी उद्भवले होते. बरं, पहिल्यांदा हे सांगून टाकतो की भिगावणी, पीक पाहणी आणि धारा आकारणी या नियमानुसार 40% जे काही कर होता तीच कर पद्धत संभाजी महाराजांनी स्वीकारली. परंतु 1683 सालापासून चेऊल प्रांतात काही अडचणी उद्भवले होते, तेव्हा तेथील काही अधिकाऱ्यांनी सवलती मागितली आणि त्या सवलती म्हणजे 1685 साली तिथं रयत असहाय्य झालेला होता, त्यांनी सुद्धा संभाजी महाराजांकडे सवलत मागितलेली आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून संभाजी महाराजांनी या शेतकऱ्यांना आणि काही इतर जे काय अधिकारी त्यांना सवलती देण्याचं ठरविले. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे 1685च्या चेऊल येथे जे रयतेला 456 जे नक्त वसूल करण्याचं, कारण कोकणामध्ये नगदी पिकं पिकत होते म्हणून तिकडं नक्त स्वरूपात वसुली करायचे महसूल. आणि घाटावरती अर्थात पश्चिम महाराष्ट्र जो आताचा भाग आहे, स्वराज्याचा जो घाटावरचा जो भाग आहे त्या प्रदेशामध्ये धान्य स्वरूपात वसूल करायचे. जिन्नस आणि नक्त हे दोन्ही पद्धतीने वसूल करायचे. तर 456 ऐवजी 406 नक्त घेण्याचे संभाजी महाराजांनी मान्यता दिली. म्हणजे त्यांचे 50 नक्त माफ करून टाकले. उत्पन्न कमी झालेलं होतं आणि दरवर्षी जमीन झाडा पाहून त्या गावातील कोणती जमीन वाहती आहे, कोणती जमीन पडीत आहे हे पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्यावर कर लावायचे. त्यालाच आपण धारा आकारणी म्हटलेले आणि पीक पाणी म्हटलेलं आहे. आणि हे करत असताना वतनदार, पाटील, गाव कुलकर्णी आणि रयत व मंत्री यांच्यामध्ये समन्वय असायचा. हे संभाजी महाराजांनी आवर्जून शेवटपर्यंत पाळलेलं आहे. आपल्याला कशावरून कळते, तर हे जे विनंती करण्याचे पत्र शेतकऱ्यांचे आलेले आहेत संभाजी महाराजांकडे, आणि संभाजी महाराजांनी त्यांना कौल देऊन म्हणजे मान्यता देऊन जे दुसरे पत्र दिलेले त्याच्यावरून कळते की संभाजी महाराजांच्या राज्यातील शेतकरी संभाजी राजाकडे पत्र पाठवून विनंती करू शकत होते किंवा मागणी करू शकत होते. म्हणजेच मंत्री, अधिकारी, स्थानिक अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय होता हे सिद्ध होते. आणि छत्रपती जे एखादे निर्णय घेत असतील तर ते शेतकऱ्यापर्यंत थेट पोहोचत होतं. आणि शेतकरी जर काही मागणी करत असेल तर छत्रपतीपर्यंत अर्थात संभाजीराजापर्यंत पोहोचत होतं. हे समन्वय आपल्याला या विविध पत्रातून दिसते. त्याचबरोबर संभाजी महाराजांनी दुसरे काही महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. आता शेतीच्या संदर्भात बागायतीस प्रोत्साहन दिलेले आहे. फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. पुण्याच्या बाजूला महादजी कमलाकर रबडे नावाच्या एका व्यक्तीने आपल्या परसबागेच्या पाठीमागे जे छोटस जमीन होतं
त्यामध्ये त्याने आमराई लावण्यासाठी प्रयत्न केलेले आणि त्यामध्ये त्या शेतीवर कर लावू नये अशा प्रकारची विनंती त्यांनी सुभेदाराकडे केली होती. तेव्हा सुभेदाराने 5 जुलै 1682 रोजी महादजी कमलाकर रबडे याला मान्यता देऊन टाकून दिलेली आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी असं धोरण पहिलं स्वीकारलेलं होतं की जे लोक बागायत करण्यासाठी किंवा वसाहत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, म्हणजे वसाहतीसाठी आणि बागायतीसाठी संभाजी महाराजांनी सुरुवातीपासून प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. म्हणूनच आपल्याला मध्ययुगीन कालखंडात विशेषतः शिवकाळामध्ये अनेक वसाहती पुनर्वसाहत झाल्याचे दिसून येतात. महाराष्ट्रात पुनर्वसाहत का तर 1630 साली जे दुष्काळ पडलेला होता त्या दुष्काळामधून अनेक लोक परागंदा झाले होते, गाव सोडून निघून गेलेले होते, जमिनी सोडून टाकून दिलेले होते. त्यामुळं महाराजावर दुसरी एक जबाबदारी होती, म्हणजे शिवाजी महाराजांनी तर हे केलेलेच आहे, संभाजीराजांनी पण केलेले आहे की परागंदा झालेल्या रयतेला पुन्हा गावात आणून पुनर्वसाहत करणे, पडीक जमिनीला शेतीस योग्य लागवडीखाली आणणे, एवढेच नव्हे तर बागायत करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देणे हे एक वैशिष्ट्यपूर्ण काम संभाजी महाराजांनी त्या काळात केले. त्यांच्या या धोरणामुळे स्वराज्यात बागायती वाढायला सुरुवात झाली आणि आंबराई दुर्दैवानं आता आपण आंबराई सगळे कापून टाकलो प्रत्येक गावाचे सभोवताली. आमचे धोरण वेगळे आहेत. म्हणजे उद्या 50 वर्षानंतर आपले जे उत्तराधिकारी किंवा भविष्यात जे आपली जी मुलं भविष्यात येणार आहेत त्यांनी जर विचारले की बाबा तुम्ही आंबे खाल्ले आणि आम्ही काय खावं, तर आपण गाव पातळीवर एकही आंबा, मी खेड्यातला मुलगा आहे, माझ्या एका गावामध्ये 50, 60 किंवा 100 एक आंब्याचे झाड कापून टाकलेले आहेत असे दिसते. जुने लावलेलं तर कोणीच नाही. आणि हे लावण्याचं काम संभाजी महाराज तेव्हा करत होते. आंब्याचे आंबे वाढविण्यासाठी ते प्रयत्न केले आणि ज्यांनी म्हणजे ज्या महादजी कमलाकर रबडेनं आंबराई लावण्याचा प्रयत्न केले त्याला कर माफ केले आणि त्याला अनेक सवलती सुद्धा दिलेल्या आहेत. हे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या आंबराई वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाचं किंवा प्रोत्साहनाचं उदाहरण म्हणून मी या ठिकाणी देऊ इच्छितो. अधिकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारचा अन्याय शेतकऱ्यावर होणार नाही याची सुद्धा काळजी महाराज. ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नये हे वाक्य जसं तोंडपाठ होऊन गेलेलं आहे तसं संभाजी महाराजांनी सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना काही पत्र दिलेले आहे. अनेक पत्रापैकी एक पत्र 21 नोव्हेंबर 1685 रोजीचं पत्र आहे. वाईचा देशाधिकारी अंताजी सब्देव याला दिलेले हे पत्र आहे. आपल्याला सर्व पत्र या ठिकाणी वाचून दाखवणं शक्य नाही. फक्त मी ज्या अधिकाऱ्याला दिलेले त्यांचं नाव, त्याचं पद आणि त्याचं तारीख इथं सांगत आहे. काय अर्थ आहे त्या पत्रामध्ये? 1685चं पत्र आहे, 21 नोव्हेंबर रोजीचा. त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण का तर त्यांच्या विरोधात तक्रार आलेला होता. कारण त्यांनी लावणी व संचनीच्या कामामध्ये दिरंगाई करू लागली होती, काम चुकारपणा करू लागले, त्यांनी चुकीचे धोरण वापरले आणि काही गैरफायदा घेण्याचं सुद्धा काम करत होते. अशा वेळेस वाई प्रांतातील वाई परगण्यातील शेतकऱ्यांनी आणि देशमुखांनी छत्रपती संभाजी महाराजांकडे तक्रार नोंदवले. तेव्हा संभाजी महाराजांनी 21/11 म्हणजे नोव्हेंबर 1685 रोजी पाठविलेल्या पत्रात स्पष्टपणे सांगितलेले आहे की वाईच्या देशमुखाच्या मताने तर करून मुलूक संपन्न होईल अशा प्रकारचे कार्य करावे, तुमच्या कार्याने रयतेला दिलासा मिळावा म्हणून लिहिले होते. आपल्या राज्यातील रयतेवर कोणत्याही प्रकारचे अन्याय होऊ नये म्हणून हे पत्र आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने जर दिरंगाई केली किंवा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती संभाजी महाराज
1685ला हे पत्र दिलेले आहेत. विचार करा, 1685ला मोगल बादशाह औरंगजेब लाखो सैनिक घेऊन संभाजी महाराजांच्या अनेक आघाड्यावर चालू आहे. अशा वातावरणात एखाद्या परगण्यातल्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून संभाजी महाराज पत्र दिले. यावरून आपल्याला समजतंय संभाजी महाराजांनी रयत सुखी तर राजा सुखी हे धोरण वापरलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणातच आमचं कल्याण आहे, अशा प्रकारचं धोरण संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणामध्ये आपल्याला दिसून येते. हे या ठिकाणी मी मुद्दाम नमूद करतो. मित्र, आमच्या कल्याणामध्ये शेतकऱ्यांचं कल्याण आहे असं म्हणणाऱ्या या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण पुन्हा पुन्हा करून राजनीती व राजकारण चालवणे, राज्यकारभार चालवणे आवश्यक आहे असं मला वाटते. म्हणून या काळामध्ये संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणाचा अगदी ग्राम पातळीपासून राज्य पातळीपर्यंतच्या प्रशासक व राज्यकर्त्यांनी याचा आदर्श घ्यावा. याचा नक्की आपल्या राज्याच्या उन्नतीसाठी उपयोग होईल असं मला वाटते. संभाजी महाराजांच्या या शेतीविषयक धोरणात अजून एक दोन चार गोष्टींचा आपण या ठिकाणी उल्लेख करून आपण थांबणार आहोत. जमीन लागवडीखाली आणण्यासाठी सुद्धा संभाजीराजांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यातलं फक्त एक उदाहरण या ठिकाणी देतो, ज्यासाठी प्रचंड खर्च त्यांनी केलेलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या तर्फ देवळे मौजे शिपोशी या गावाच्या शेजारी एक ओढा वाहत होता आणि दुसरीकडून दाभोळच्या सीमेवरील एक ओढा, असे दोन ओढ्या वाहत होते आणि दोन्हीच्या मध्यभागात काही जमीन होता. तेव्हा विशाळगडचे पोद्दार मल्हार रंगनाथ यांनी हे दोन ओढे मोडून नवे भात शेती करण्यासारखं आहे अशा प्रकारची एक युक्ती सुचवली होती आणि ते करण्यासाठी स्वतः मल्हार रंगनाथ याला मान्यता देण्यात आली, कारण तो इच्छुक होता. मल्हार रंगनाथ आणि त्याचा भाऊ काशी रंगनाथ यांनी डोंगरातून एक चर काढली आणि या दोन ओढ्यातून येणारं पाणी बंद करून टाकून त्या चरीद्वारे डोंगरातलं पाणी दुसरीकडे काढले आणि या दोन ओढ्याच्या मधला जो पूर्ण पट्टा होता तो भात शेती तयार करण्यासाठी वापरले. ते संगमेश्वर तालुक्यातले शिपोशी या गावचं प्रकरण आहे. आणि हे काम जवळपास 8 वर्ष चाललेलं आहे, कारण 1400 हात लांबीचं हे चर 20 फूट हात रुंदीने आणि 7 हात 20 फूट नाही 20 हात रुंदी आणि 7 हात खोली या चरीच आहे. म्हणजे एक नदीच त्याने पर्यायी नदी तयार केली होती 7-8 वर्ष सतत. आणि यासाठी त्या काळामध्ये 8,000 रुपये खर्च आलेले आहेत. संभाजी महाराजांनी त्याविषयी तरतूद करून दिले त्यांना. म्हणून काशी रंगनाथ आणि मल्हार रंगनाथ या दोघांनी मिळून 7 ते 8 वर्ष कष्ट केलं, 8 ते 9 वर्ष कष्ट करून शिपोशी या गावामध्ये आता जे भात शेती तयार झालेली आहे ते त्या काळात त्यांनी तयार केलेले आहे. म्हणजे शेतीसाठी विशेषतः पडीक जमीन किंवा निरुपयोगी किंवा वांजळ जमीन लागवडीखाली आणण्यासाठी अशा प्रकारे प्रोत्साहन देऊन त्याला आर्थिक बळ देण्याचं कार्य संभाजी महाराजांनी त्यासाठी त्या काळात केले. रयतेच्या संरक्षणासाठी संभाजी महाराजांनी असे कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत. अजून एक उदाहरण या ठिकाणी मी सांगू शकतो, 1685 मधलंच आहे. जंजिऱ्याच्या सिद्धीने आणि मोगल सैन्य या दोघांनी कुलाबा जिल्ह्यात सतत लुटमार करू लागले होते. 85 मध्ये चौल प्रांत त्यांनी संपूर्ण लुटलेला आहे. तेव्हा तेथील शेतकरी रयत सर्व परागंदा झालेले होते, व्यापारी सुद्धा पळून गेलेले होते. आणि पुन्हा तिथं पुनर्वसाहत करायचं असेल किंवा आम्हाला त्या गावात जर राहायचं असेल तर तुमचं मदत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी 12 प्रकारच्या मागण्यांचे एक निवेदन पत्र संभाजी महाराजांकडे पाठविले. 12 प्रकारच्या मागण्या त्यामध्ये आहेत.
या 12 मागण्यांचा अर्थ एकच आहे की बाबा आम्हाला या ठिकाणी कर घेऊ नका, सध्या काही कर्ज द्या, पुनर्वसाहत करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा द्या आणि आमच्या संरक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था करा. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी या सर्व घराण्यासंबंधी परागंदा झालेल्या रयतेच्या पुनर्वसनासाठी त्यांनी ज्या ज्या सवलती मागितल्या त्या मान्य झालेत. अशा प्रकारचं पत्र 30 ऑक्टोबर 1687 रोजी त्यांना पाठवून त्यांना मान्यता देऊन टाकून दिली. त्यामुळे चेऊल हे जे काही प्रांत आहे आणि चेऊल जो भाग आहे ते सर्व पूर्ण पुनर्वसाहत करण्यात आला. 1687 मध्ये खर तर संभाजी राजा प्रचंड अडचणीत होते. लष्करी धोरणामध्ये, राज्यकारभारामध्ये अनेक अडचणी उद्भवलेले होते. संबंध राज्यात शत्रू वेढलेले होते. चारी बाजूने शत्रू आक्रमण करत होते. अशा परिस्थितीत सुद्धा आपलं एखादं व्यापारी केंद्र आणि नक्त स्वरूपात उत्पन्न देणारे जे काही केंद्र आहे त्याच्या पुनर्वसनासाठी महाराज त्या ठिकाणी खर्च करण्यासाठी तयार आहेत. यावरून छत्रपती संभाजी महाराजांची राज्य व्यवस्था लोककल्याणकारी राज्य व्यवस्था होती असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो किंवा म्हणू इच्छितो. सर्वसाधारण परिस्थितीत लोकांना खरं तर नेतृत्वाची फारशी गरज नसते. त्याच्या व्यवसायात व्यवहारात ते गुंतून राहतात. परंतु संकट काळात मात्र त्यांना नेतृत्वाकडून, नेत्याकडून किंवा राजाकडून मदतीची अपेक्षा असते. त्या अपेक्षा पूर्तता करण्याचे कार्य छत्रपती संभाजी राजांनी अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा करून दाखवले. म्हणूनच ते लोककल्याणकारी राजा होते. अशाच प्रकारे अनेक प्रकारचे धोरण छत्रपती संभाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेले आहेत. ते प्रजाहित दक्ष राजा होते असं म्हणायला हरकत नाही. फेब्रुवारी 1684 साली पोर्तुगीजांनी कुदे, दापोली, सिडकोली ही गावं लुटली होती. त्यामुळे तेथील रयत परागंदा झाली होती. तेथील हवालदाराने छत्रपती संभाजी महाराजास कळविले तेव्हा महाराजांनी चिमणाजी आऊजी चौकशी करण्यास सांगितले आणि ते लिहून कळवतील त्याप्रमाणे विल्हेवाट लावले जाईल असे राजांनी तेथील लोकांना आणि हवालदारास पहिलं सांगितलं की चिमणाजी आऊजी जे काही सांगतील, म्हणजे तुम्ही दिलेल्या माहिती, म्हणजे एखाद्या हवालदाराने माहिती सांगितल्याने लगेच महाराजांनी त्याची पूर्तता केली अशी नाही. म्हणजे त्याच्या अभ्यासासाठी चिमणाजी आऊजीस पाठविले की खरंच काय काय लूट केलेले आहेत त्या 3 गावात. आणि त्यांच्या अहवालानंतर 5 फेब्रुवारी 1684 रोजी त्यास हुकूम देण्यात आलेले आहे की बाबा, आणि त्या हुकुमानुसार काय हुकूम दिलेले आहे की मौजे वारले, म्हणजे त्या अहवालानुसार त्याची पूर्तता करण्यात आली. दुसरा एक प्रसंग असा आहे, मौजे वारले येथे दादाजी कुलकर्णी याचा शेताचा वसूल करण्यात आलेला होता. पण ते वसुली करताना एक चूक झालेली होती. राजभाग आणि रयतेचा भाग संपूर्णच भाग घेऊन आले होते. तेव्हा 5 फेब्रुवारी 1684 रोजी त्याने तक्रार केली होती दादाजीने की बाबा माझं संपूर्णच धान्य घेऊन गेलेत अधिकाऱ्यांनी. तेव्हा चिमणाजी आऊजी यास हुकूम देण्यात आले की राजभाग वजा घालून उरलेला प्रजाभाग जितका होईल तितका दादाजीला परत द्यावा. अशा प्रकारे आपल्या एखाद्या अधिकाऱ्याकडून वसुली करत असताना प्रजाभाग जर येत असेल काही भाग, तर प्रजा अर्थात शेतकरी किंवा नागरिक राजाकडे तक्रार करू शकत होते, विनंती करू शकत होते. आणि संभाजी महाराज अत्यंत तत्परतेने त्या विषयाची त्या ठिकाणी परीक्षा घेऊन अर्थात अभ्यास करून त्याचा अहवाल आपल्या ताब्यात घेऊन आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी तत्परतेने निर्णय घ्यायचे. म्हणून
त्या दादाजी नावाचा जो शेतकरी आहे त्याला परत मिळालेला आहे त्याचं धान्य. त्याचा जो तिसरा हिस्सा आहे, 3 हिस्से जे त्याचे आहेत, म्हणजे 60% जो भाग आहे त्याला परत घेऊन गेलेले आहेत. म्हणजे वसुली झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अतिरिक्त वसुलीचा भाग परत मिळविण्याची व्यवस्था संभाजीराजांच्या कालखंडात होती. अशी कितीतरी उदाहरणं संभाजी महाराजांच्या कालखंडातील देता येईल. या व्यतिरिक्त काही उदाहरणं मी या दुसऱ्या प्रकारचे आहेत जे देणे आवश्यक होते. जे प्रजाहित दक्ष राजा म्हणून काय निर्णय घेत होते संभाजी महाराज त्या संदर्भात, तर त्यामध्ये मोगलांकडे काही अधिकारी पळून गेलेले होते आणि काही शेतकरी सुद्धा पळून जायचे, कदाचित स्वार्थापोटी सुद्धा जात होते. परंतु काही दिवसानंतर त्यांना लक्षात यायचं की आपण या ठिकाणी जगू शकत नाही, आपल्याला स्वराज्यात परत जायचं. अशा परिस्थितीत संभाजी महाराजांनी आपल्या रयतेवर, आपल्या अधिकाऱ्यावर, आपल्या वतनदारावर कोणत्याही प्रकारचं राग व्यक्त न करता उलट त्यांना आपल्या राज्यात, स्वराज्यात परत येण्यासाठी अभयपत्र दिलेले आहे. शंकराजी झुंजारराव देशमुख याला पत्र देऊन, कानंदखोरेचे हे देशमुख आहेत, संभाजी महाराजांनी 30 मे 1688 रोजी पत्र दिलेले आहेत. परत येण्यास त्यांना पत्र पाठवलेले आहे. दुसरं एक पत्र आहे मेघश्याम ढेरे कुलकर्णी, भुगाव तालुका कर्याती मावळ, हा 4 गावचा अधिकारी होता कुलकर्णी. त्याने जे काही वसुली केली होती ते सर्व खर्च करून टाकून दिलेला होता. खर तर परिस्थिती अत्यंत अवघड होती आणि वसुली करून, म्हणजे भुगाव, भुकुड, भुकुम, कोथरूड आणि हिंगणे हे 4 गाव त्याच्या ताब्यात होते. 4ही गावची वसुली तो खर्च केला. आता भरायला तर पैसे नाहीत म्हणून तो पळून गेलेले आहेत. आणि कुठं पळून जायचं म्हणून मोगलांच्या राज्यात गेला होता काही दिवस. परंतु त्यावेळेस संभाजी महाराजांनी त्याला पत्र पाठवलेले आहे, आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याला पत्र पाठवलेले आहे, काळजी करू नका, घाबरू नका, परत या. स्वामींनी कौल दिला आहे, म्हणजे मान्यता दिलेली आहे, तू काळजी करू नका, अधिकारी लिहितात त्याला. आणि ते पत्र 20 जुलै 1688 रोजी दिलेले हे पत्र आहे. निळूपंत पेशव्याने हे पत्र पाठवलेले आहे. स्वराज्यात परत येण्यासाठी निळूपंत पेशव्याने संभाजी महाराजांचा संदर्भ देऊन सांगतात की बाबा महाराजांनी कौल दिलेले आहे, तू काळजी करू नको, तू परत ये आणि तुझ्या भुगाव, भुकुम, कोथरूड व हिंगणे या गावची पुन्हा एकदा कुलकर्णी पद सांभाळ आणि स्वराज्याशी एकनिष्ठ राहून सेवा कर. म्हणजे शत्रूच्या पक्षात गेला म्हणून किंवा शत्रूच्या राज्यात गेला म्हणून एखाद्या शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याशी संबंधित स्थानिक अधिकाऱ्याला संभाजी महाराजांनी काही त्रास दिलेला नाही, तर अत्यंत समजूतदारपणे, कारण महाराज अत्यंत संयमी होते, अत्यंत लोक कल्याणकारी राजे होते. मायेच्या ममतेने सुद्धा ते शेतकऱ्यांना आणि आपल्या प्रजेवर प्रेम करत होते. हा, काही म्हणजे गोस सरदेसाई सारख्या इतिहासकारांनी उग्र प्रकृती संभाजी असं शीर्षक देऊन टाकून दिले आपल्या पुस्तकाला. हे वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे किंवा सत्याचे विपर्यस्त करणारं लेखन आहे. किंवा रॉबर्ट ऑर, म्हणजे 17व्या शतकातला रॉबर्ट ऑर फ्रॅगमेंट्स मध्ये लिहितो, 18व्या शतकामध्ये. हे बाजार गप्पावर आधारित अशा प्रकारचं लेखन आहे. आजचा विषय फक्त आपण शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या धोरणांचा या ठिकाणी उल्लेख चालू आहे म्हणून मी अवांतर विषयाकडे वळत नाही, कारण वस्तुनिष्ठतेचा अभाव किंवा पूर्वग्रहदूषित लेखन किंवा आकस्तातून लेखन किंवा सत्याचे विपर्यस्त करणारं लेखन
किंवा बदनामी करण्याचं लेखन हे संभाजी राजांच्या वाट्याला फार मोठ्या प्रमाणात आणण्याचं काम काही इतिहासकारांनी व काही अनैतिहासिक साहित्यकारांनी केलेले आहे. ते एक स्वतंत्र भाषणाचा विषय आहे, तो या ठिकाणी उल्लेख नको त्याचा. म्हणून प्रजाहित दक्ष राजा कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी मी हे देतोय की बाबा देशमुखांना परत बोलावले, 4 गावचे कुलकर्णी पद सांभाळणाऱ्यांना सुद्धा परत बोलावले आणि शेतकऱ्यांना परत बोलावले आणि आपल्या राज्यात त्यांना पुनर्वसाहत करून पुढील वर्षी कर भरा उरलेलं, परंतु सध्या तुम्ही शेती करा किंवा तुमचे राष्ट्रसेवा जे आहे स्वराज्य सेवा त्या कामात तुम्ही गुंतून राहा, एकनिष्ठ राहा, अशा प्रकारचा आदेश 20 जुलै 1688च्या पत्रामधून संभाजीराजा देतात. शेवटी एक उदाहरण अजून एक देऊया. खंडणी व करात सवलत. खंडणी या शब्दाचा अर्थ आजच्या काळात वेगळ्या अर्थाने वापरले जाते, तशा प्रकारचा अर्थ कृपया कोणी लावू नका. देशमुख आणि देश कुलकर्णींकडून जे वसूल केले जात होते त्याला खंडणी म्हणायचे. देशमुख व देश कुलकर्णी यांच्याकडून दरवर्षी पातशाही होऊन 400 वसूल केले जायचे. त्यामधले 305 होऊन देशमुख द्यायचे आणि 95 होऊन देश कुलकर्णी द्यायचे. 305 अधिक 95 बरोबर 400 पातशाही होऊन दोघं मिळून एका परगण्यातून भरायचे. परंतु 1683 साली शत्रूच्या आक्रमणामुळे पुणे परगण्यात काही अडचणी उद्भवले होते, नुकसान झालेला होता शेतकऱ्यांचा. त्यामुळे देशमुख आणि देश कुलकर्णींचीच वसुली झालेली नव्हती. अशा परिस्थितीत त्या देशमुख आणि देश कुलकर्णींनी विनंती केली महाराजांना किंवा आमच्याकडे तर काही नाही सध्या, तेव्हा आम्ही काय करायचं. तेव्हा 19 ऑक्टोबर 1683 रोजी विनायक उमाजी सुभेदार यास केशोत्री मल्ले कळविले की अशी परिस्थिती आहे पुणे परगण्यामध्ये. तेव्हा सुभेदारांनी त्यांना कळविले की महाराजांची मान्यता आहे, काही अडचणी असतील तर ते माफ करता येते. आणि महाराजांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि ती मान्यता 22 मार्च 1685 रोजी झालेली आहे. ते पत्र 22 मार्च 1685 रोजी कवी कलशाच्या हस्ते पत्र पाठविण्यात आले त्यांच्या सहीने, किंवा त्यांचे जे काही होऊन आहेत ते माफ करून टाका आणि त्यांच्याकडून मिळतील तेवढे फक्त घ्या, अशा प्रकारचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज आपल्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी, रयतेच्या कल्याणासाठी एवढेच नव्हे आपल्या प्रजेच्या हितासाठी एक प्रजाहित दक्ष राजा म्हणून काम केलेले आहेत. शेवटी सारांश रूपामध्ये सांगायचं असेल की सर्व जे काही धोरणं त्यांनी आखलेले आहेत, कोणत्या काळात हे धोरणं आखलेले आहेत हे थोडस विचारात घ्या. माझं वैयक्तिक असं मत आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे धोरण आखलेले होते तेव्हा खरं तर संपूर्ण स्वराज्य मोगल, पोर्तुगीज, सिद्धी व इंग्रज यासारख्या शत्रूंच्या विरोधात लढत होता. एवढेच नव्हे, संभाजी महाराज अंतर्गत शत्रूंनी जे काही कटकारस्थान उभं करत होते त्या कटकारस्थांना उत्तर देण्यामध्ये किंवा त्यांचे कटकारस्थान मोडून काढण्यामध्ये गुंतलेले होते. प्रचंड शक्ती त्यांची खर्च होत होती. अशा परिस्थितीत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या एकाही प्रश्नाला बगल दिलेलं नाही. त्यांचं विकास, त्यांचं संरक्षण, त्यांचं कल्याण आणि त्यांचं हित हे त्यांनी रात्रंदिवस आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. राजा सुखी कधी होणार आहे तर प्रजेच्या सुखात राजाचं सुख त्यांनी शोधलेलं आहे. प्रजेच्या कल्याणातून त्यांनी आपलं कल्याण शोधलेलं आहे.
हे कर्तव्य त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पाळलेलं आहे. म्हणजे एखाद्या वतनदाराचं तंटा, शेतकऱ्यांचं जे तंटा आहे, भांडणं आहेत, वाद आहे, ते मिटविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज जेव्हा शत्रूच्या तावडीत सापडत होते त्या प्रसंगापर्यंत सुद्धा ते त्यातच होते. म्हणून अत्यंत अल्पायुष्य लाभलेले, केवळ 32 वर्ष आयुष्य ज्यांना लाभलेलं आहे, त्या संभाजी राजांनी इतकं मोठं डोंगरा एवढं म्हणजे हिमालय एवढं काम करून ठेवलेलं आहे. आज 80-90 वर्ष आयुष्य लाभलेल्या एखाद्या माणसाला सुद्धा इतकं मोठं काम करता येणं शक्य नाही. प्रत्येक क्षण त्यांनी या स्वराज्याच्या हितासाठी काम केलेलं असं मला वाटते. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये मी इतकं सांगतो, शिवकाळात विशेषतः 17व्या शतकामध्ये शेती हा व्यवसाय जीवनाचा मुख्य मार्ग होता. पण शेती व्यवसायावर अनेक संकट होते. अशा संकट काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून व मानव निर्मित अर्थात शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्याचे, संरक्षण करण्याचं काम केले. तेच धोरण छत्रपती संभाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांच्या पूर्वी जमीनदारी पद्धती या ठिकाणी अस्तित्वात होती. त्यामध्ये एखादा क्लर्क म्हणजे गावचा कारकून त्या गावच्या शेतात न जाता ते कर ठरवायचे आणि तीच कर पद्धत कायम असायची. परंतु शिवाजी महाराजांनी ती पद्धत बंद करून रयतवारी पद्धत सुरू केली, ज्या पद्धतीमध्ये प्रथम राज्यात संपूर्ण जमीन मोजायचे. त्याला धारा आपण बिगावणी म्हणतो. मोजण्यासाठी एक काठी काढली, शिवशाही काठी म्हणतो, ज्याची लांबी 5 हात 5 मूठ होती. एकूण 20 चौरस जेव्हा या काट्या व्हायचे त्याला 1 बिगा म्हणायचे. आणि या बिगावणी नंतर त्यांनी पीक पाहणी करायचे. पीक पाहणी करण्यासाठी अधिकारी, वतनदार, स्थानिक अधिकारी आणि रयत यांच्या समन्वयातून ती पीक पाहणी व्हायची. पीक पाहणी होत असताना पिकाऊ जमीन किती, पडीक व वांजट जमीन किती याचाही या ठिकाणी विचार व्हायचा. आणि फक्त पिकाऊ जमिनीवरच कर लावायचे. त्याला धारा आकारणी म्हणतात. धारा आकारणी किती टक्के होती तर आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे 20% होती, सॉरी 40% होती. आणि हे सर्व धोरण संभाजी महाराजांनी जशाच तसे स्वीकारले. जमीन महसूल हे त्या काळातील राज्याच्या म्हणजे 17व्या शतकातील राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होतं. ते 2 पद्धतीने वसूल करायचे, एक नक्त स्वरूपात आणि दुसरं जिन्नस स्वरूपात. म्हणजे जे पिकले ते घ्यायचे किंवा कधी कधी नगदी स्वरूपात घ्यायचे, याला नक्त स्वरूप म्हणतो आपण त्याला. आणि ते 2 पंचमांश म्हणजे 40% घ्यायचे उत्पन्नाचे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्याच पद्धतीने संभाजी महाराज सुद्धा रयतेचे राजे होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करण्याचे कार्य नव्हे, ते सुरक्षित ठेवण्याचे कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले. त्यांच्या शेतीविषयक धोरणाच्या संदर्भात अभ्यास करताना त्यांच्या एकूण कारकिर्दीचे 2 कालखंडामध्ये आपण विभाजित करून अभ्यास केलेला आहे. पहिला कालखंड म्हणजे ते युवराज म्हणून घेतलेले जे काही निर्णय आहेत त्या पत्रांच्या आधारे त्यांच्या धोरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर त्यामध्ये आपण पहिल्याच पत्रामध्ये पाहिलेलं आहे ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण स्वीकारलेलं आहे. दुसरा जो कालखंड आहे 1680 ते 89 म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा कालखंड. त्या कालखंडात त्यांनी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी, हितासाठी, कल्याणासाठी, त्यांचे वाद मिटविण्यासाठी, शेतीच्या अर्थात जमीन पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी, बागायती वाढविण्यासाठी, जलसिंचन वाढविण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. आणि हे करत असतानाच एखाद्या अधिकाऱ्याकडून काही चूक झाला असेल तरी सुद्धा, किंवा अधिकारी काही भीतीपोटी दुसऱ्यांच्या म्हणजे शत्रूच्या राज्यात गेलेला असला तरी त्याला परत बोलावून पुनर्वसाहत कार्यामध्ये त्याचं शक्ती वापरून घेण्याचं कार्य म्हणजे स्वराज्य कार्यामध्ये त्याची जे काही गुणवत्ता आहे ते वापरून घेण्याचं काम
छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले आहेत. म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते, ते प्रजाहित दक्ष राजे होते. प्रजेच्या आणि रयतेच्या कल्याणातच त्यांचं कल्याण शोधणारे राजे होते. म्हणूनच त्यांच्या या सर्व धोरणांचा आपल्याला आदर्श आज वाटतो. विशेषतः 1680 ते 1681 ते 89 हा जो कालखंड अत्यंत धामधुमीचा कालखंड आहे. सभोवताली शत्रू आहेत, काही स्वकीय शत्रू आहेत. अशा काळात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारचं कसूर न करता, आपली प्रजा म्हणजे आपली लेकरं आहेत म्हणून त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करण्याचे कार्य संभाजी महाराजांनी केले. म्हणूनच ते सामान्य जनतेमध्ये, आपल्या सैनिकामध्ये प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्यावर सामान्य जनतेचा, रयतेचा आणि सैन्याचा संपूर्ण विश्वास होता. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा या जनतेने, येथील मावळ्यांनी त्यांच्या या स्वराज्य कार्याचं काम, त्यांच्या म्हणजे शरीराने अस्तित्व नसले तरी ते विचाराने अस्तित्वात आहेत. म्हणून त्यांचं कार्य, त्यांनी पेलण्याचं काम त्यांच्या जनतेने, या मावळ्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारच्या या जयंतीच्या निमित्तानं आयोजित व्याख्यानमालेमध्ये मला सिंधुजन अकॅडमीने छत्रपती संभाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणावर काही बोलण्याची संधी दिलेली आहे. त्यांच्या कालखंडातील काही अस्सल पत्रांच्या आधारे थोडंफार या ठिकाणी माझं मत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. खरं तर माझं वैयक्तिक याच्यामध्ये काही नाही, सर्व संदर्भ साधने फक्त मी या ठिकाणी उद्धृत करण्याचं काम केलेलं आहे. अशाच प्रकारची संधी पुन्हा कधी मिळेल तर पुन्हा मी त्यांच्या व्यापार विषयक धोरणावर किंवा स्वराज्य रक्षक म्हणून त्यांनी जे काही योगदान दिलेले त्यावर मत व्यक्त करण्याचं काम भविष्यात कधी करेन, अशा प्रकारचे या ठिकाणी विचार व्यक्त करतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या एकूण कारकिर्दीला विनम्रपणे मी या ठिकाणी अभिवादन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.